एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. नमस्कार मित्रांनो, सोहन कुमार. मागच्या 2 महिन्यापासून मी आपल्या एक आठवणमध्ये नाही आहे. कोणीही विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. आपुलकी संपली का हो? प्रेम आटपलं आहे का? मला असं वाटतं. पण माझी जिद्द आहे ना, ही नाही झोपू देतो, मला घरी झोपू देत नाही. आणि मी आज रामनवमी या निमित्तानं येलदरीला आलो. तुम्ही हे एकदम निसर्गरम्य वातावरण बघत असाल. एका शाळेत आहे, माझ्या एकदम जिगरी मित्राची शाळा आहे, माझ्या क्लासमेटची, निशांत मुंडे. त्याच्या शाळेत मी आज आहे. बघा, तो आपल्या झेडपीच्या शाळेत शिकत होता, आज तो शिक्षण देतो आहे. खूप सुंदर शाळा बांधली. आज एवढ्या महागाईमध्ये खिशात बसेल, सामान्य नागरिकाच्या किंवा सामान्य परिवाराच्या खिशात बसेल असं शिक्षण तो इथल्या लोकांना देतो. त्याला हॅट्स ऑफ. आणि मी निवडली ही जागा कारण की खरंच खूप निसर्गरम्य ठिकाणी आपल्या येलदरीच्या आपण केहाळकडं किंवा त्या सावळीकडं हिवरखेड्याकडं जात होतो, त्या रोडला त्यांनी मस्त शाळा बांधली. एकदा व्हिजिट करा सगळेजण. आज तुम्ही ह्या माझ्या मागं ह्या 10-12 खुर्च्या बघत आहात. आज एक आठवणमध्ये ना, आजचा एपिसोड फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की सगळे बाप लोक एका ठिकाणी जमा केलेत. मी सगळी वानरसेना म्हणजे नाटकातली एक कलाकारांचा झुंड मी आज जमा करण्याचा प्रयत्न केला. खूप कठीण आलं, खूप त्रास झाला मला या एपिसोडला. या सगळ्या लोकांना गोळा करण्यामध्ये माझा फार वेळ गेला. पण मी म्हटलं की आज माझ्या एपिसोडचा सिल्वर जुबली आहे, म्हणजे माझ्या एक आठवणचा 25वा एपिसोड आहे. तर या 25व्या एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं करावं. आज ये सारे चेयर आपको खाली दिख रहे हैं ना, जादू के साथ यहाँ पे कुछ तो ड्रामा होने वाला है. और कितने कलाकार इस खुर्ची पे बैठने वाले हैं और सबसे आपको मिलाऊंगा. अशा फुकण्यांचं भीती दाखवू नको पाटील. अशा फुकण्या कितीतरी मी हातानं मोडून फेकल्यात. अशा जबरदस्त डायलॉगनी भरलेले नाटकं, सामाजिक नाटकं, तमाशाप्रधान नाटकं, नको व्यावसायिक नाटकं आपल्या येलदरीच्या दोन्ही रंगमंचाने गाजवलेले आणि आजूबाजूचे खेडे गाजवलेले असे धुरंधर कलाकार आज माझ्यासोबत आहेत. तर मित्रांनो, जास्त न बोलता आमंत्रित करतो मी त्यांना. बघा आज माझ्यासोबत कोण कोण आहे. जादू. 1 2 3. येलदरी से जो भी कलाकार, जो भी इंसान हमारे झेडपी के स्कूल से पढ़ा ना दोस्त, एक अच्छी लेवल और बहुत तगड़े लेवल पे पहुंचकर अपना नाम और अपने गांव का नाम और अपने ज़िले का नाम एक अलग लेवल पर लेकर गया है. आज जो मेरे पीछे बैठे ना दोस्तों, ये बहुत ही लेजेंडरी कलाकार. अब एक एक का मैं परिचय आपको करूँगा, जिन्होंने हमारे इस नटेश्वर नाट्य मंडल के नाम से एक संस्था यहाँ पे खड़ी की. वो संस्था किन्होंने, किस लिए और कब खड़ी की थी, उनके हाथों से पहले हम लोग एक श्रीफल नारियल फोड़कर इस प्रोग्राम का आगाज़ करेंगे और सबसे मुलाकात करेंगे. चलिए मेरे साथ. अध्यक्ष डॉक्टर पुंडलिकराव मुंडे यांच्या हस्ते आपण एक श्रीफळ फोडूयात आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. जोरदार टाळ्या. बाबू, हमारे बाबू जिन्होंने लालिया का रोल बहुत अच्छे से निभाया था. सादेक शेख हमारे साथ है आज. अमतुल्ला भाई, एक बहुत ही अच्छा उम्दा राइटर, जिन्होंने बहुत अच्छे दहेज के लुटेरे ऐसा नाटक लिखा जिसके मैंने भी प्ले किया था. अमतुल्ला भाई जो बहुत अच्छे राइटर, म्यूज़िक कम बैक थे, काफ़ी सारा म्यूज़िक का सिस्टम उनके पास था. कैसेट का जब दौर था, सबसे ज़्यादा कैसेट इन्हीं के पास से हमने रिकॉर्ड किए. लेजेंडरी आर्टिस्ट अशोक भाले, ये हमारे नाटक के डॉक्टर श्री राम लागू है. मतलब आज भी एक्टिंग में कार्यरत है. अभी आप देखेंगे एक मराठी फिल्म आई थी, हीच पोरगी पाहिजे, आप यूट्यूब पे सर्च करो, उसमें एक अच्छा सा रोल इन्होंने किया. आज भी ये रोल प्ले करते हैं, आज भी एक्टिंग में कार्यरत है. इन्होंने अपने अंदर का कीड़ा मरने नहीं दिया. अशोक भाले जी. खैर मोहम्मद पठान, एकदम एक नंबर मारवाड़ी का रोल, कॉमेडी रोल. आज दांत नहीं है मुंह में, लेकिन एनर्जी और सब कलाकारों को जिंदा रखने का काम खैर भाई करते हैं. अभिमन्यु लाटे, खूंखार आदमी, इनके चेहरे से देखो एक विलन और नजर आता है. अभिमन्यु लाटे मेरे एक फ़ोन पे परभनी से दौड़ के मेरे लिए आए. अभिमन्यु लाटे जी, नमस्कार. विठल चौहान, एक नंबर का खलनायक. इनका रोल देखने के साथ मुंह से गाली निकलती थी, बस समझ लो. एक ऐसा किरदार, कभी इन्होंने हीरो निभाया नहीं, बस इज्जत लूटने का काम करा और फिल्मों में, नाटकों में बस यही किया. थैंक यू सर. विठल चौहान. ये सबसे खूबसूरत हीरोइन हमारी मधुकर काळे, जो कि लेडीज़ पात्र करते हैं और लेडीज़ के लिए थे. बाद में उन्होंने पाटिल का उनका रोल किया, लेकिन लेडीज़ के रोल के लिए काफ़ी सारा इनका मतलब श्रेय इनको जाता. विजू होले, ये मेरी जान है
और एलदरी की भी जान है। चेहरे से लगता है बस वाइट बाल हो गए यार, लेकिन आज भी कलाकार जिंदा है। जब कला की बात आती है ना, वो मेरे को फ़ोन करता है। बहुत अच्छा डांसर, एक बहुत अच्छा ड्रेस डिज़ाइनर, मतलब उसके जितने भी डांस होते थे ना, वो सारे ड्रेस यही डिज़ाइन करता था। हर ड्रेस उसका एकदम उस टाइम में फैंसी ड्रेस हुआ करता था, और कलरफुल ग्लिटर्स, ये वो टिकलियाँ, वो नहीं, बहुत सारा लाइट्स वगैरह गिरने वाला, फ्लोरोसेंट कलर, ऐसे कलर के वो जो फिल्म देखा करता था, उस फिल्म का वो कटआउट देन ड्रेस बना के वो पहना करता था। और लावणी स्पेशल, सबसे ज़्यादा लावणी, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या तालावर, या रावजी बसा भाऊजी, वापस झाल्या तिनी सांजा, नगीना, नागिन का डांस, ये सारे मैं कुछ फोटोज उनके शेयर करता हूँ यार। ये हमारे दादा मुनि, समझते हो दादा मुनि, फिल्म लाइन के, हमारे नाटक लाइन के दादा मुनि डॉक्टर पुंडलिकराव मुंडे। इन्होंने ही नाटक क्या रहता है, आज सर वय किती असेल तुमचं? 70 यानी 80 पकड़ के चलो, 80 साल के तो हमारे नाटक इंडस्ट्री के दादा मुनि। नाट्यशास्त्र एलदरी में शुरू किया, और नटेश्वर कला मंडल की जिन्होंने स्थापना की, ऐसे हमारे लेजेंडरी डॉक्टर मुंडे सर आज हमारे बीच में हैं, और वो हमारा सौभाग्य कि वो आज हमारे बीच में। थैंक यू सो मच सर। प्रसाद होड़वे, आज के तड़पदार, इनका एक एपिसोड में हमने देखा, पुलिस पाटिल एलदरी में, और हेलो मी चर्मन बोलते, एक बहुत मजा हुआ नाटक, जिन्होंने आजू बाजू के सारे खेड़े धो डाले उस समय के। हेलो मी चर्मन बोलते मतलब सिर्फ हेलो मी चर्मन बोलते से दिमाग खराब हो जाने वाला। ये ऐसे कलाकार प्रसाद होड़बे आज हमारे साथ है, और बहुत ही अच्छे से बात करेंगे प्रसाद होड़बे जी से। ज्ञानोबा माकोड़े सर, इन्होंने भी काफ़ी नाटक लिखे, मैंने बहुत कम नाटक इनके दिखे, लेकिन बहुत अच्छे कलाकार हैं ज्ञानोबा माकोड़े। फिलहाल मुंबई में रहते हैं, शायद मुंबई में रहते हैं, नहीं लेकिन मुंबई में रहते हैं अभी, रिटायर है शायद, तो एलदरी में वास्तविक करते हैं ज्ञानोबा माकोड़े सर। दिलावर टेलर, ये इतना गजब का आर्टिस्ट है ना भाई, एक एक्टिंग के लिए जैसे खड़ा ना, तो बिल्कुल 45 डिग्री से धाड़ से जमीन पे छाती के बल गिरने वाला, यही एक एक्टर, जिसके हमको तो लगा था कि भाई ये मर गया क्या। उसके बाद हमने पर्दा खींचने के बाद उनको उठा के लिया। ऐसा एक एक्टर के अंदर जान भरने वाला आदमी, इतना रियलिटी मैंने फिल्मों में भी नहीं देखी जितनी रियलिटी स्टेज पे करने वाला एक ही आदमी, दिलावर टेलर। नमस्ते सर। राजा भाऊ अप्पा, आपने देखा होगा, वैजनाथ अप्पा का मैंने एक एपिसोड किया, उनके मजले भाई है राजू भाऊ अप्पा। इनके मैंने नाटक तो नहीं देखे, लेकिन एक बहुत अच्छे राइटर और बहुत अच्छे कलाकार हमारे बीच में है राजू भाऊ अप्पा। श्रीधर जाय भाई, अभी हाल ही में मेरे को लगता है 23 या 22 नंबर का एपिसोड है, इनके घर पे जाके किया था। एक कलाकार है, बहुत अच्छे कलाकार, और इनसे मैंने बहुत कुछ सीखा तो ये बाप लोग है, इन्हीं से मैंने सीखा। तुमचा तो औंधा लगीन करायचा नाटक था, जिसमें वो एक रोल उनका था बहुत फेमस। और मैं बोलता हूँ ना दोस्तों कि वो उस समय एंटरटेनमेंट का कोई साधन नहीं था, बिल्कुल थैले डाल के पोते डाल के बैठने वाले हम लोग, और हमने ऐसे खिसका के 7 बजे से जाके जगह पकड़ के इनके नाटक देखे हुए, और इनके नाटकों का आनंद लिया हुआ है। दोस्तों आज इनसे मस्त गप्पे शप्पे करेंगे, हो सकता है आज का एपिसोड थोड़ा लेंदी हो, चलेगा दोस्तों, एक नहीं हुआ तो मैं 2 करूंगा, लेकिन ये सब कलाकारों की मुलाकात लेना मेरे लिए, और ये जो आज है सिर्फ नाटक पे विषय पे बात करेंगे, और इनके पर्सनल एपिसोड तो मैं करता रहूँगा। चलिए शुरू करते हैं आज का ये सफ़र, नाटक वाला सफ़र। एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण, ज्येष्ठ कलावंताची एक सुंदर अशी भेट। मित्रांनो, आज हे सगळे दिग्गज कलाकार आज आपल्यासोबत आहेत, पण काही खरंच कालांतराने हेरवून देवाने आपल्याकडे बोलवलं आहे, असे काही कलाकार आहेत। त्यांना आपण एक 2 मिनिटाचं मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली देऊ। जेवढे आठवतात तेवढ्यांची मी नाव घेतो, कदाचित मी विसरलो असेल तर मला क्षमा करा। त्यामध्ये सोपानरावजी चव्हाण, माणिकरावजी चव्हाण, तुळशीरामजी चव्हाण, ज्ञानोबा जायभाय, असे बरेचसे कलाकार आम्हाला सोडून गेले, तर त्यांना आपण एक 2 मिनिटं मौन धरून त्यांना श्रद्धांजली अर्पित करूयात। ओम शांती। 1976-77 साली ही संस्था सुरू करण्यात आली। तेव्हा एलदरीत तेवढे लोक होते का? एलदरीत आतापेक्षा थोडी लोकसंख्या कमी होती, परंतु कर्मचारी वर्ग जास्त होता, आणि भोवताली परिसरातील येणारे जाणारे नागरिक भरपूर प्रमाणात होते। वाहनाच्या दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे संपर्क होण्याला फार अडचण जायची। बुधवारी बाजारच्या निमित्ताने सगळ्याशी संपर्क व्हायचा। मनोरंजनासाठी त्यावेळेस काहीच
सुविधा उपलब्ध नव्हत्या. जिंतूरला पडद्याची टाकी एखाद्या वेळेस यायची, अच्छा, ते टुरिंग टुरिंग टॉकीज. ओके. आणि आपल्या येलदरीलाही बाजारच्या दिवशी उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेस टुरिंग टॉकीज येत होत्या आणि त्यामध्ये मग त्यावेळेस 20 पैसे तिकिटाचं हे होतं. पाहण्याचं मनोरंजनाचं एकच साधन होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही गणपती उत्सवाची सुरुवात करायचो त्यावेळेस माननीय किसनरावजी चव्हाण माजी सभापती, गारुडी साहेब इंजिनियर, कारामुंगे साहेब इंजिनियर, असे आम्ही बसायचो, नाईक साहेब वगैरे. व आपल्या इथे सर्व एवढा सुशिक्षित वर्ग असताना, कर्मचारी असताना, गुणी लोक असताना सुद्धा आपल्याला मनोरंजनासाठी काहीच उपलब्ध नाही. आता क्लब झालेत, मोबाईल झालेत, आता कोणाकडे जाण्याची गरज नाही आणि कोणाकडे पाहण्याची गरज नाही. मोबाईलवर इतक्या सुविधा झाल्या. हां, तेवढे आता लोक गॅदर होत नाहीत. हां, त्यावेळेस संध्याकाळी आणि सकाळी आम्ही जवळजवळ जे कर्मचारी वर्ग वगैरे होता तो मच्छीमार सोसायटीचं एक चांगलं ऑफिस होतं वरती, तिथे गोळा व्हायचं होते. डेप्युटी इंजिनियर, किशनरावजी चव्हाण सभापती, असे ठराविक लोक. आणि मग चर्चा निघायची की बा काय आता गणपती उत्सव आला तर याच्यात काहीतरी समाजाला प्रबोधन का होईल असं काहीतरी कार्यक्रम आपण ठेवावं. मग नाटकाचं माध्यम त्यामधून सुचलं व त्यासाठी ज्यावेळेस शिवकुमार, आमतुल्लाभाई वगैरे असे तरुण मुलांना हाताशी धरून आम्ही नटेश्वर कला मंडळाची स्थापना केली. गणपती उत्सवामध्ये नाटकाची परंपरा सुरू झाली. 3, 4, 5 दिवस आम्ही नाटकाचे कार्यक्रम करायचो. खेड्यापाड्यातील लोकांचाही प्रतिसाद मिळायचा. सर्व येऊन कौतुक करायचे. आणि नंतर कमर्शियल दृष्ट्याही मधू होले आणि प्रभाकर घनोडीकर जे दिग्वंत झालेत, अशा कलाकाराद्वारे जिल्हा स्तरापर्यंत आम्ही नाटक कंपनीचे प्रोग्राम केले. टाळ्या वाजल्या पाहिजे यासाठी. हां, आणि चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. त्याच्यातून थोडी कमाई होत होती. त्यावेळेस जाण्या येण्याचे पैसे द्यायचे आणि कौतुक करायचे लोक. बरं, मला एक विचारायचं, तुम्ही डॉक्टर असताना ॲक्टिंगकडं का बरं, म्हणजे कशासाठी वगैरे तुम्हाला पण छंद होता का त्या गोष्टीचा? हा, सुरुवातीपासून कॉलेजच्या लाईफमध्ये सुद्धा आम्ही नाटकात काम करायचो. इथं एक उदयनमुख आणि प्रोत्साहन देणारं नेतृत्व इथं होतं, किसनरावजी चव्हाण. त्यांना एखादी गोष्ट जर सांगितली की लगेच ते ॲक्सेप्ट करायचे. हो, आपण करायला काय हरकत नाही म्हणजे. गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण नाटकाचं नियोजन करायला सुरुवात केली. मला वाटते सर्वात पहिला कार्यक्रम वरचा मजला रिकामा म्हणून केला आम्ही. कोण कोण होतं त्यामध्ये? कारामुंगे साहेब होते, गारुडी साहेब होते. अरे, सगळे ऑफिसर्स होते. हां, क्या बात. आपला नारायण चव्हाण होता. तारे गुरुजी असतील कदाचित. तारे गुरुजी होते. नारायण चव्हाण होता सांगितला. उत्तम माने होता. हा प्रयोग पहिला म्हणजे 70च्या काळात. जवळजवळ 77 मध्ये. अरे बाप. 1977 मध्ये. म्हणजे नेमकीच येलदरी पूर्णपणे फुलली होती ना. हा, फुलू लागली म्हणजे. अच्छा, क्या बात. म्हणजे इंजिनियर लोक वगैरे सगळे ऑफिसर्स आले. सर्व. आणि कार्यक्रम असला की जवळजवळ आबाल वृद्ध लहान मुलासह सर्व येऊन कार्यक्रम अटेंड करायचे. त्या काळामध्ये अमिताभ बच्चनचा जलवा होता. हां. आणि अमिताभ बच्चनच्या टाईपच आमचे सोपानरावजी चव्हाण म्हणून एक होते. टायनी डेंजोबाची लुक त्यांची. त्यांची हेअरस्टाईल तशीच राहायची. हाईट वगैरे खूप. हां, आणि बिलकुल त्यांचेच डायलॉग मारायचे. ॲक्टिव्ह आणि विनोदी कार्यक्रम करण्यात त्यांचा हातखंडा होता. आणि या सर्वांना लावण्याचं याचं त्याचं स्वरूप देण्यासाठी माणिकरावजी चव्हाणांचा जास्तीत जास्त सहभाग असायचा. चव्हाण फॅमिलीचा फार मोठा वाटा राहिला. मोठा वाटा असायचा. पहिल्यापासूनच येलदरीच्या सर्वांगीण विकासामध्ये चव्हाण कुटुंब आणि त्यातल्या त्यात किशनरावजी चव्हाण त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते तर आहे. त्याच्यानंतर मग सर्वांनीच थोडं आज आपापल्या त्यांचा नातू सुद्धा त्याच कार्यात आहे. हा, त्याच कार्यात आहेत. लोकांना हसून खेळून ठेवणं किंवा ॲक्टिंग या माध्यमाकडे ओढत नेणं, गावागावाची पब्लिक ओढून स्टेजसमोर बसून अख्खी 1000-1500 पब्लिक गाजवणं, आणि हा असा पावर भरण्याचं काम मुंडे काकांनी केलेलं. आणि त्यातूनच हे सगळे घडलेले आहेत बरं का. आपण एकेकांना बोलणार आहोत. विजय होले यांनी रंगमंचच लावण्यानी, एका थिरकानी, त्याच्या पायाच्या घुंगरांनी
आणि त्याच्या स्टाईलनी खूप रंगवलेला विजू होले आला की निव्वळ शिट्ट्या वाजायच्या खाली. मी विजूला बोलतो, विजू दादा ॲक्टिंगकडे कसा वळलास? आपल्या अगोदर नाटक पाहायचो आपण अगोदर. म्हणजे या लोकांची पाहिली. हा पाहिले ना. मधू जास्त असायचा, बाबू, हां. आमतुल्ला. तुझी जोडी बाबूसोबत फार हिट होती ना? हो नंतर झाली ना. नंतर झाली ना? हे आपले सगळे कलाकार अगोदरचे होते. मी कन्नडीचा हा ते सगळे नाटकं पाहायचो हां हां आणि मग कुठंतरी वाटायचं की आपणही काम करावं. आवड होतीच पण ती सुप्त होती मनातल्या मनामध्ये. हां. मग नंतर मला वाटतं 87-88ला काहीतरी. तुझ्या टॅलेंटला उकरून बघितलं की यार हा मुलगी म्हणून, कारण की चेहरा आजही सुंदर आहे बाबा तुझा, तू दिसतो सुंदर, तो भाग वेगळा. आणि स्त्री पात्रच करण्याकडं का जास्त ध्यान दिलं, तर तुला असं आवड होती त्या गोष्टीकडंच? मला डान्सची आवड तर होती हां हां. आणि मग त्या काळात जास्त लेडीजच डान्स करायच्या ना. आणि लेडीज नव्हत्या म्हणजे तुला खूप जास्त व्हॅल्यू होती नाही का? म्हणजे यांना पोरीच भेटत नव्हत्या. हो. आणि मग एक नव्हत्याच. डायमंड पाहिजे ना त्यातला, म्हणजे तू तो मेन रोल ओढून घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याला हे केलंस. आणि कसा राहिला तुझा ॲक्टिंगचा प्रवास? 3-4 वर्ष खूप म्हणजे दरवर्षीच नाटकात असायचं ना हां कायमच. 2-2, 3-3 नाटकं एका वेळेस एका वर्षी करायचं. आणि ॲक्टिंग तो काळ तुला कसा वाटायचा? तो काळ बरा होता का आजचा हा मोबाईलचा किंवा गॅजेटचा काळ आहे मित्रा? काय वाटतं तुला? काळाचाही चांगलाच आहे, फक्त प्रेम कमी झालं माध्यम असं नाही बदललेत. वाटत? नाही, प्रेम कमी झालं असं नाही वाटत तुला? नाही, प्रेम कमी नाही झालंय. हाही एक स्त्रीचं एक वेगळं रूप आपल्या स्टेजवर उभारलेलं. मधुकर काळेंना बघूनच विजय होलो घडला. मी मधुदादांना विचारतो, मधुदादा कसा नाट्य क्षेत्रामध्ये कशी एंट्री झाली तुझी? मला काय तेवढा इंटरेस्ट नव्हता तेवढंच, पण आमचे शिवकलास हां हां. मुत्यालो मुत्यालो. मुत्यालो आमतोला बाबूभाई बाबूभाई तेवढा हिरो होते पिक्चरमध्ये. तर मग मला लेडीज करा रोल करा म्हणले. मला जमत नाही मला. मग आवाज कमी जास्त होता माझा. हां हां हां. मग आवाज कमी जास्त आम्ही तालीम घ्यायचो कुठं प्रयोगशाळेमध्ये. प्रयोगशाळेमध्ये राईट. हां. त्या प्रयोगशाळेत प्रयोगशाळेमध्ये सोपर आपला डायरेक्टर, म्हणजे ती आपल्या त्या हॉलच्या बाजूची हॉलच्या- प्रयोगशाळा आहे ती. हां ओके. मग तिथं सोपर आपले डायरेक्टर आवाज, मग इथं हात ठेवायचा जरासा बारीक आवाज काढायचा. ते क्या थोडा घोगरा आवाज नाही, थोडा थोडा हां. आवाज निघायचा. मग ते करता करता जमलं. ते नंतर झालं मग डॉक्टर जयस्वाल भेटले मला. आमचं भाई म्हणलं नाही का आम्हाला रूम नाही तालीम करायला. मग तिथं आम्ही गेलो कुठं मुरगुड्यामध्ये तालीम करायचो. मग ते तालीम करायचं मग जमलं. मग जमलं तर मग आम्ही लांब लांब गेलो. कुठं आजेगावला गेलो, लेडीज रोड करून आजेगावला, आजेगाव तुमचं मानधनी, भोगाव, जिंतूर नगर परिषद, पैठण, पुन्हा इतके लांब गेलो आम्ही. आणि तेव्हा मग नाही का रोल केले. नंतर मग आम्ही बाहेरच्या मुली घेतल्या. मग त्याच्यानंतर मग रोल चेंज केले. नंतर मग पाटलाचा रोल, याचा रोल, त्याचा रोल, म्हणजे बाहेरच्या सगळेच रोल केले. या दोन्ही रोल 2-3 रोल केले. पण नाटकाचा प्रवास बरा वाटला त्या काळातला? हां चांगला वाटलं. आज नाटकं होत नाहीत. नाही, कलाकार मेला की आहे जिवंत? जिवंत आहे, जिवंत आहे. कलाकार जिवंत जोरदार आहे. टाळ्या मधुदादांसाठी एकदा. माईक लेजेंडरी खलनायकाकडे देतो. आज नंबर आलाय एक आठवणमध्ये एकदम खुंकार विलन विठ्ठल चव्हाण यांचा. म्हणजे मी यांना कधी हिरो म्हणून येलदरीने एक्सेप्टच नाही केलं. कारण की काय माहीत त्यांच्या चेहऱ्यात काय जादू आहे. एक सायलेंट स्टाईल, चालण्याचा सुद्धा स्टाईल. आजही खूप शांत मनाने बोलतात. पण म्हणतात ना की फणसासारखं कोणी जर वरून कडक दिसत असलं ना, आतून फार प्रेमळ माणूस, असा विठ्ठल चव्हाण. म्हणजे चव्हाण फॅमिलीतला एक खूप लेजेंडरी कलाकार. आम्ही सौभाग्य समजतो की ते आज आपल्यामध्ये आहेत. आज विठ्ठल चव्हाणजी माझ्यासोबत आहे. विठ्ठल सर, बोला. कसा अनुभव तुमचा नाटकातला? म्हणजे तुम्ही कधी सुरुवात केली नाटकाची? नाटकात दुसऱ्याच्या स्पर्धा पाहून आम्हाला सुद्धा वाटलं होतं की आपण काहीतरी करावं. हां मग त्याच्यातून आमची एक टीम तयार झाली. आमचे MSCBतले मित्र होते तेव्हा CMD खिल्लारे, तिवाळे साहेब. हे का आम्ही एक ठरविलं तर काहीतरी बसू. मग एक अवना लगीन करायचं नाटक बसवलं आम्ही. त्याच्यात श्रीधर जायबाय, काळे सरकार, सगळेच आम्ही होतो. पण अशी परिस्थिती होती त्यावेळेस आम्हाला की आमच्या नाटकाला अध्यक्ष व्हायलाच कोणी तयार नव्हतं. अध्यक्ष होणं म्हणजे काय हो नेमकं? नाही, थोडंसं आर्थिक हे अच्छा, करणं, म्हणजे स्पष्ट बोलणं. तोच अध्यक्ष समजा, ज्यांनी पैसे लावले तो अध्यक्ष. इव्हन प्रोड्युसर समजा, नाटकाचा प्रोड्युसर. ओके. मग परिस्थिती काय झाली, आम्ही नाटकाला नाव दिलं तर आमचं नाट्यमंडळ म्हणजे चित्रविचित्र नाट्यमंडळ असं होतं. चित्र विचित्र नाटक. नाट्यमंडळ.
म्हणजे कोणीतरी मग हा आमच्या तालीम पाहिल्यानंतर मग आमचे सोपानराव जरी भाऊ असतील माझे, आता ते स्वर्गवासी असतील, हे म्हणले मीच होतो अध्यक्ष आता तुमचा. अच्छा, म्हणजे त्यांच्या तुमच्या कलाकारी बघून. योगानं सगळं आमचे प्रोग्राम 2-4 ठिकाणी चांगले सक्सेस झाले. आमचा जळगावला एकदा नंबर लागला होता ना, पण ते आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही तिथपर्यंत जाऊ शकलो नाही. म्हणजे आर्थिक परिस्थिती काय, म्हणजे नाटकाला आमच्या जाण्यासाठी पैसा, त्या काळात पैशाला फार महत्व व्हॅल्यू होतं. आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो तर 1-2 रुपयासाठी रात्री 12 वाजेपर्यंत हे करायचो, व्यायाम करायचो का नाही. ही परिस्थिती होती त्यावेळेस. नाटकासाठी मग तुम्हाला लागत काय होतं नेमकं? मेकअप लेडीज रोलसाठी अच्छा, कोणी आणायचं आलं, किंवा कुठं मग जायचं makeup यायचं, artist काय? पैसा हा, सगळं जायचं. बेकारी परिस्थिती होती. हा? वेशभूषा हा. हा, म्हणजे नाटकाला लाईट लागेल, त्या बचा लाइट लगेल, हे लगेल, मेकअप करायला. बघ आता ह्या गोष्टी मिळत नव्हत्या ना तेव्हा. क्या है ना दोस्तों, उस जमाने में चने हैं तो दांत नहीं, दांत है तो चने नहीं. समझ लीजिएगा, ये हालत, इन लोगों के पास टैलेंट बहुत था लेकिन पैसा नहीं. और आज पैसा है ना, अब एखादा नाटक बोलो ना, चलिए यार सोहन करते हैं, बहुत सारा पैसा आएगा, लेकिन ऐसा लगता है कि वो मुरझा गए यार, अभी एक्टिंग का कहाँ शौक है ना, ऐसा कुछ हुआ है. लेकिन उस ज़माने में एक ऐसा था कि एक्टिंग करना और एक साल में से एक मौका मिलता था यार, क्यों छोड़े, है ना. एक ही तो मौका मिलता है, गणेश उत्सव मिलता है, तो उसमें फिर हर गली में नाटक, मतलब 8 दिन स्टेज, एक सिविल और MSc भी पूरा धुंधार. एक तरफ फिल्म चलती थी तो एक तरफ देखते हैं कि किधर भीड़ ज़्यादा आती है. मतलब यहाँ कंपटीशन हुआ करता था कि लोग ऐसे ऐसे कलाकार सिर्फ कलाकार के नाम पे स्टेज गाजते थे ना. ये कलाकार आज इस स्टेज पे है, बाबू है, अमतुल्ला है, विठल चौहान का और विजय होले का ऐसा खतरनाक और एकदम लेजेंडरी प्रोजेक्ट एक परफॉर्म है, तो लोग फिल्में नहीं देखते थे. उस ज़माने में फिल्में नहीं देखते थे, इतनी भीड़ नाटक की तरफ आती थी. एक बहुत अच्छा सफ़र रहा. सर, तुमचा आवडता रोल केलेला? मी खलनायकाचा तुम्ही परिचय अगोदरच करून द्या, खलनायकाचा नाही, रोल. कुठला खरंच तुम्हाला, मला नाही म्हणे, पण खरंच केला ना. खरंच आता कुठलं तरी पात्र जर मिळालं तर त्याची संधी आपण कशी घ्यायची ते पण तिला. मग तुम्हाला बघून विलनच का बरं आठवायचा नाही, सगळ्यांना? असं मला म्हणून नाही, मला समोरच्या त्या यांनी जे रोल दिलेत मी ते करायचो रोल. हा, म्हणजे स्वपनरावनी सांगितलं की बाबा त्यांनी किंवा हे करा. आता पिक्चर मध्ये एक तर ऍक्टर 1-2 कलाकार मेन आणि खलनायक 2लाच व्हॅल्यू असतं. हा, सगळे पिक्चर किंवा नाटक खाण्याचं काम करणार. शेवटी तुम्ही फार शिव्यागाळा करून तुम्हाला म्हणजे मारून टाकेपर्यंत हे व्हायचं, पण नाटक असायचं. थँक्यू सो मच. विठ्ठल चव्हाणसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, ज्येष्ठ कलावंताच्या या 25व्या भागात आपण डॉक्टर मुंडे काका, विजू होले, मधुकर काळे आणि विठ्ठल चौहान यांना भेटलो आहे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अगला एपिसोड देखना ना भूले. एक आठवणच्या ज्येष्ठ कलावंत सिरीजला प्रायोजक केलं आहे MD इद्रिस भाई यांनी. MD इद्रिस भाई यांचे एक आठवण तर्फे मनापासून धन्यवाद. दोस्तों, प्लीज एक आठवण को आर्थिक सहायता करें. इस नंबर पर फोन पे या गूगल पे कर सकते हैं. उम्मीद करता हूँ ये एपिसोड आपको अच्छा लगा हो. अगले एपिसोड में फिर बाकी धुरंधर कलाकारों से मिलते हैं. तब तक के लिए देखते रहिए एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. थैंक यू सो मच.